नमस्कार मित्रो, मी डॉक्टर सारंग व्यवहारे, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन अँड रुमॅटॉलॉजिस्ट. आज आपण एक नवीन सिरीज चालू करतोय, ज्यामध्ये गुडघे बदलणे किंवा नी रिप्लेसमेंट यासाठीचे काही आपण फॅक्ट्स सांगणार आहे. आणि तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चन तुम्ही मला विचारू शकता. त्याबद्दल आपण एक आन्सर देऊन त्याच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊया. नी रिप्लेसमेंट म्हणजे काय? आपला हा गुडघा असतो, ज्या गुडघ्याला दोन प्रकारचे हाड असतात. याला आपण फिमर म्हणतो आणि याला आपण टिबिया म्हणतो. तर ह्या दोन गुडघ्यांच्या मध्ये ही वाटी असते आणि ह्या दोन गुडघ्यांच्या मध्ये मिनिस्कस म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेत गादी म्हणतो. काही वर्षानंतर ही गादी आपली खराब होती आणि हाडाला हात टेकून ते घासायला लागतं. त्यावेळेस आपल्याला गुडघा बदलणे किंवा त्याच्या वाट्या बदलणे ही सर्जरी आपल्याला करावं लागते. मग ॲक्च्युली आपण या सर्जरीत करतो काय? तर या सर्जरीमध्ये अशा प्रकारचे आपल्याला स्टील आणि पॉलिइथिलीन या दोन प्रकारचे मेटल वापरून आपण त्याचं रिप्लेसमेंट करतो. जसं की आपण हे बघू शकता, या ठिकाणी या प्रकारचं त्याला रिसर्फेसिंग केलं जातं आणि अशा प्रकारचं स्टीलचं इम्प्लांट या शेपमध्ये सिमेंट सहित त्याला फिक्स केलं जातं. प्लस आपल्या खालच्या हाडामध्ये अशा प्रकारचं एक रिसर्फेसिंग केलं जातं आणि ह्या प्रकारचं इम्प्लांट असतं. त्याच्यामध्ये हे पॉलिइथिलीन असतं. त्याच्यामध्ये ही एक प्रकारची आपल्याला व्हाईट कलरची गादी असती. ही आपल्याली सिमेंट सहित या आपल्या हाडाच्या मध्ये फिक्स होती आणि हे दोन जॉईंट रिड्यूस करून या ठिकाणी जी काही आपली घासलेली गादी असती, ती गादी या ठिकाणी आपली नीट होऊन या जॉईंटवर आपण असं चालतो. तर ही अगदी सिंपल प्रोसेस आहे. आता रेग्युलरली सगळे लोक करायला लागलेले आहेत.